मागील 2 दिवसात एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। आतापर्यंत समोर आलेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक घोटाळा म्हणून याकडे पाहिलं जात आहे। नवीन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स शोधत असताना अनेक जण सध्या क्रिप्टोकरन्सीमध्ये बिटकॉइनच्या स्वरूपात इन्व्हेस्टमेंट करण्याला जास्त प्राधान्य देतात आणि याचाच फायदा घेत एका कंपनीने लोकांना गंडा घातला आहे। नुकताच तब्बल 6,600 कोटी रुपयांचा बिटकॉइन घोटाळा समोर आला आहे। या प्रकरणी सीबीआयने मंगळवारी देशभरात छापेमारी देखील केली आहे। तर महाराष्ट्राच्या नांदेडमधून सुरू झालेल्या या घोटाळ्याची व्याप्ती आता महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमध्ये असल्याचं देखील पाहायला मिळते। म्हणूनच नेमका हा घोटाळा काय आहे, क्रिप्टोकरन्सी कितपत सेफ आहे, ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिप्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज यांनी मिळून मे व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना 2015 मध्ये केली होती। या कंपनीने लोकांना त्यांच्या गेन बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी 10% रिटर्न्स मिळतील असं आमिष दाखवून 2017 मध्ये एक गुंतवणूक योजना सुरू केली। तर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स पेक्षा जास्त इथे रिटर्न्स मिळतात या आशेने हजारो गुंतवणूकदार या कंपनीच्या खोट्या योजनेला बळी पडले आणि त्यांनी या फसव्या योजनेत गुंतवणूक केली। सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना कंपनीने परतावाही दिला होता, त्यामुळे इथून खरंच परतावा मिळतो असा अनेकांना विश्वास आला आणि जास्त नफा कमावण्याच्या नादात अनेकांनी कंपनीमध्ये जास्त पैसे गुंतवण्यास सुरुवात केली। मात्र त्यानंतर या कंपनीने गुंतवणूकदारांना परतावा देणे थांबवले आणि या दरम्यानच्या काळात कंपनीच्या संचालकांनी देशभरातून जमा झालेले हजारो गुंतवणूकदारांचे 6,600 कोटी रुपये हे विविध मार्गाने आपल्या खात्यांमध्ये वळवले असल्याचे समोर आले आहे। या योजनेत गुंतवणूकदारांना 18 महिन्यांच्या कालावधीत बिटकॉइन मध्ये दरमहा 10% असा परतावा देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांना बाह्य एक्सचेंज मधून डिजिटल चलन खरेदी करण्यास आणि क्लाउड मायनिंग करारांद्वारे ते गेन बिटकॉइन मध्ये जमा करण्यास सांगितले। 6,600 कोटी रुपयांच्या गेन बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या चौकशीचा भाग म्हणून सीबीआयने मंगळवारी 60 ठिकाणी समन्वित देशव्यापी छापे देखील टाकले आहेत। दिल्ली, एनसीआर, पुणे, चंदीगड, नांदेड, कोल्हापूर आणि बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत। तर www.gainbitcoin.com यासारख्या अनेक प्लॅटफॉर्मद्वारे हा घोटाळा केला गेला। या घोटाळ्याचे सूत्रधार अमित भारद्वाज आणि त्यांचा भाऊ अजय भारद्वाज होते, ज्यातील अमित भारद्वाज यांचं निधन झालं आहे अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे। पोलिसांच्या तपासात या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीनेही या सर्व प्रकरणावर तपास सुरू केला। ईडीने आतापर्यंत कंपनीच्या मालकीची देशातील आणि परदेशातील मिळून 172 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे, ज्यात दुबईतील व्यावसायिक संकुलाची जागा, आलिशान कार यांसारख्या गोष्टींचा समावेश असून सिंगापूर आणि हाँगकाँग मध्येही कंपनीने घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे। 2017 मध्ये या प्रकरणात नांदेडमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता। नांदेडमधील अनेक व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजकांनी 2017 मध्ये गेन बिटकॉइन मध्ये गुंतवणूक केली होती। सुरुवातीला या कंपनीने गुंतवणूकदारांना महिन्याला 10% व्याजाने परतावा दिला, त्यामुळे अनेकांनी यामध्ये पैसे गुंतवले होते। एकट्या नांदेड जिल्ह्यात गेन बिटकॉइनच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे। गेन बिटकॉइनचा मुख्य निर्माता अमित भारद्वाज याने नांदेडमध्ये शिक्षण घेतले होते। त्याने महिन्याला 10% व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून गेन बिटकॉइन हे सॉफ्टवेअर अनेकांना दिले, ज्यातून या घोटाळ्याची सुरुवात नांदेडमध्ये सुरू झाल्याचा अंदाज असून कालांतराने याची व्याप्ती वाढत गेली। हा घोटाळा समोर आल्यानंतर बिटकॉइन जी क्रिप्टोकरन्सीचा भाग आहे त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। ज्याच्याबद्दल सांगायचं झालं तर क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेनने सुरक्षित असते, जे संगणकांचं एक नेटवर्क आहे जे तुमचे व्यवहार, माहिती यांची गोपनीयता ठेवते। पण क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर देखरेख करणारी अशी कुठलीही बँक किंवा स्वतंत्र वित्तीय संस्था नाही, त्यामुळे आपणच आपल्या पैशांची आणि आपल्या क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांची काळजी घेणे आवश्यक असते आणि ही काळजी आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपल्याला क्रिप्टोकरन्सी बद्दलची पूर्ण माहिती असेल। त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार हे पूर्ण माहिती घेऊन व पडताळणी करूनच करण्याचा सल्ला अनेक जाणकार देतात। तर यावर तुमचं मत काय? तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।